ठाणे शहराच्या विकासासाठी महायुती काम करत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांना गती मिळत आहे। त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्रितपणे शहराच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे। महासभेपूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन अजेंड्यावरील प्रत्येक विषयावरती सविस्तर चर्चा केली जाते। प्रत्येक प्रभागातील विकास कामे, धोरणात्मक निर्णय, नागरिकांशी संबंधित विषयावरती सर्व पक्षाची मते जाणून घेतल्यानंतरच आपल्या अंतर्गत बैठकीतही या विषयांवरती चर्चा करून भूमिका निश्चित करतो। त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीमध्ये मंजूर केलेल्या विषयांवरती महासभेत विरोधकांची भूमिका घेणं योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी मांडली आहे। या पत्रकार परिषदेत सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले उपस्थित होत्या। मित्रपक्ष म्हणून भाजपाने आपली भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे। सर्वपक्षीय बैठकीत एक भूमिका आणि महासभेत दुसरी भूमिका घेणं हे जनतेसमोर चुकीचा संदेश देणारं आहे। उपमहापौरांनी आज घेतलेली भूमिका योग्य वाटत नाही। एखाद्या विषयावरती आक्षेप असेल तर तो महासभेत गोंधळ घालण्याऐवजी महापौर दालनात बसून सविस्तर चर्चेतून मार्ग काढणे अधिक योग्य ठरेल, असंही महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केलं आहे। करवाढीचा निर्णय नागरिकांवरती भार टाकण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी आवश्यक महसूल उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे सुमारे 1600 कोटी रुपयांचे वार्षिक महसूल उत्पन्न अपेक्षित असून त्यातून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि नागरी सुविधांवरती खर्च केला जाणार आहे। गेल्या काही वर्षापासून असलेली महसूल तूट भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे।